उपस्थित सर्वांना या ठिकाणी प्रथमतः जय आदिवासी। आज सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी आदरणीय कैलासवासी कृष्णराव मुंडे साहेब यांची 91वी जयंती आपण साजरी करतोय। या कार्यक्रमासाठी ज्यांची उपस्थिती आहे त्यामध्ये गावारी साहेब आहेत, नितीनजी पाटील सर आहेत, चिमाजी कवडे मामा आहेत, पोटे सर आहेत, सकाळचे पत्रकार अशोक मामा गोलब येऊन गेले, शैलजी तळटे साहेब आहेत, राजाराम बोराडे साहेब माजी पंचायत समिती सदस्य, गोविंदजी साबळे आमचे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे ज्यांचा आपण या ठिकाणी सत्कार केला त्यामध्ये असतील चिमाजी कवटे मामा, चौधरी सर, तसेच उपस्थितांमध्ये भोजने साहेब आहेत, संदीप कोकणे आहेत, स्वप्नील दत्तरे आहेत, रामभाऊ कोकणे आहेत, बबनजी शिंदे आहेत, किसनजी उतळे आहेत, नजीमबाई शेख आहेत, सीताराम गणपत शिंदे आहेत, पनाजी खिलारी पाटील सर आहेत। त्याचप्रमाणे या संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय मुंडेताई असतील, त्याचप्रमाणे सचिव साहेब देवरामजी मुंडे साहेब असतील। वास्तविक पाहता एवढ्या मोठ्या माणसाची जयंती या ठिकाणी साजरी होते आणि आज जयंती साजरी करण्यामध्ये माझ्यासारख्या छोट्याशा माणसाला एक हा बहुमान मिळतोय हे मी या ठिकाणी माझं परम भाग्य समजतो की मुंडे साहेबांची 91वी जयंती साजरी करत असताना त्यांच्या जीवन कार्य आत्ताच गवारी साहेबांनी सांगितलेलं आहे। 2 विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर भाषेत अतिशय कळेल असं आपल्याला मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। जेव्हा जेव्हा या ठिकाणी हालचाल होते तेव्हा वक्त्यांनी किंवा बोलणाऱ्यांनी कमी बोलायचं असतं, हा जागतिक संकेत आहे। वास्तविक पाहता वाणी साहेबांनी या ठिकाणी आपल्या आदिवासी भागातील टंचाई संदर्भात बोलण्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे। परंतु आजचा हा जो दिवस आहे हा वेगळा दिवस आहे। टंचाईचं तुम्हालाही माहिती आहे, आपल्या सर्व पश्चिम पट्ट्याला माहिती आहे, पूर्व पट्ट्याला माहिती आहे। हा तुमचाच माणूस आहे, त्यामुळं प्रत्येक वाडी वस्तीमध्ये जाणार आहे। ज्या ठिकाणी टंचाई उपस्थित होईल किंवा झालेली असेल त्यांनी फक्त एक फोन मला करायचा आहे, एवढंच मी बऱ्याच वेळा वाणी साहेब आपल्याला सांगितलेलं आहे, सर्वांना सांगितलेलं आहे। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पाणी म्हणजे 3 गरजा महत्वाच्या, त्याच्यामध्ये पाण्याची अतिशय महत्वाची बाब आहे। बऱ्याच वेळा आपण बोलत असतो की पश्चिम पट्ट्यामध्ये सर्व धरणं बांधली पण पियाला पाणी नाही। मी बऱ्याच ठिकाणी फिरतो खरं वास्तविक पाहता, सर्वांना या ठिकाणी आदिवासी सन्मान्य सरपंच आहेत, उपसरपंच आहेत। पाणी हा असा विषय आहे की जर समजून घेतलं तर अजिबात टंचाई येणार नाही। परंतु मुंडे साहेब, वाणी साहेब, मला 2-3 ठिकाणी अडचणी ज्या आल्या त्या गावाची मी नावं आपल्याला सांगणार नाही, परंतु अडचणी अशा येतात की आपल्या धरण क्षेत्रामध्ये विहिरी चांगल्या आहेत, पाणी भरपूर आहे। एका विहिरीचं पाणी मला वाटते 4-5 गावांना पुरेल असं, परंतु आपले सन्मान्य पदाधिकारी थोडंसं वाद त्या ठिकाणी येतो की बोललं जातं की आमच्या गावातलं पाणी दुसऱ्या गावाला जाता का म्हणून। वास्तविक पाहता पाण्याचा विचार सर्वांनी सखोल केला पाहिजे, पुढच्या दृष्टीने केला पाहिजे की मला जसं पाणी मिळते तसं माझ्या शेजारच्या गावाला, माझ्या भावालाही पाणी मिळालं पाहिजे। ही जेव्हा तुमची आमची भावना होईल तेव्हा पाणी टंचाईसारखा जो काही प्रश्न आहे तो नक्की तुमचा तुम्हीच सोडवा, तिथं प्रशासनाची पण गरज भासणार नाही। असो, हा काय आज बोलण्याचा विषय नव्हता, परंतु वाणी साहेबांनी पाण्याबद्दल बोलण्याचं थोडंसं सूचना केली, त्यामुळे मी माझं मत या ठिकाणी मांडलेलं आहे। मुंडे साहेबांबद्दल बोलायचं, अतिशय विद्वान माणूस की पुढचा काही वर्षाचा विचार त्या माणसाने केला होता आणि म्हणूनच यासारख्या आदिवासी भागामधले
जवळजवळ मला वाटते 20 ते 25 शाळा या ठिकाणी सुरू करता आल्या. ग्रामीण भागातील माणूस, त्यावेळचा MA असणारा माणूस, आदिवासी भागालाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला एक वेगळं उंचीवर नेऊन ठेवलेला हा माणूस अतिशय बारकाईने अभ्यास केला आणि तुम्हा आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली. योगायोगाने मी ज्या संस्थेत शिकलो त्या संस्थेचे संचालक या ठिकाणी आहेत. ह्या 2 संस्था नसत्या तर कधी कधी मला असा प्रश्न पडतो की माझी आदिवासी मुलं कशी शिकली असती. कारण फी भरण्यासारखी परिस्थिती अजूनही काही कुटुंबांची नाही. आणि या कुटुंबामध्ये जेव्हा आता देवराम मुंडे साहेब बोलत होते की आपण 1ही रुपया किंवा कशाची फी या ठिकाणी घेत नाही आणि एवढी मोठी संस्था चालतो, खरंच साहेब या संस्थेला खरंच मनापासून कौतुक करावं तेवढं थोडं आहे. एक जाणीवपूर्वक आठवण या ठिकाणी सांगतो. जेव्हा साहेबांचं निधन झालं, वाणी साहेब, त्यावेळेस मी 7वीला त्याच भागामध्ये शिक्षण घेत होतो. माझं नशिबाने शिक्षणही त्याच भागात म्हणजे राजूर हडसर भागामध्ये झालेलं आहे. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी साहेबांचं निधन झालं आणि 5-6 वर्षामध्येच हडसर शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ मुंडे साहेबांचा पुतळा त्या ठिकाणी उभारलेला आहे. त्या पुतळा उभारण्याचा जो काही कार्यक्रम आपल्या सर्व पश्चिम पट्ट्यामधल्या भागाने केला, त्यामध्ये असतील कारवळ म्हणजे सभापती साहेब कारवळ साहेब असतील, घोडे साहेब असतील, माजी समाज कल्याण सभापती बगाड साहेब असतील, या लोकांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी पहिला पुतळा बसवला असेल हडसरी जिल्हा परिषदेच्या शाळेच्या समोर. आणि तो कार्यक्रम बघण्याची संधी मला त्यावेळेस मिळालेली होती. आणि याचं जे काही महत्वाचं काम केलेलं आहे, सर्वांच्या याच्यातून ती 2 नावं राहून गेलेली आहेत. त्याच नावांचा मी या ठिकाणी उल्लेख करणार आहे आणि माझं 2 मिनिटाचं भाषण या ठिकाणी संपवणार आहे. त्यांना मुंडे साहेबांना प्रथम मदत करणारे माझ्या वाचण्यात आलेले भाऊसाहेब राऊत साहेब असतील की त्यांनी प्रत्येक ठिकाणी त्यांना म्हणजे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्याचप्रमाणे हडसर गावचं जे काही रखमाजी सांगडे साहेब असतील, त्यांचं नाव घेतल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. कारण रखमाजी सांगडे साहेबही मी बघितलेले आहेत. कमी शिकलेला माणूस पण मुंडे साहेबांच्या कायम पाठीमागे राहिलेला हा माणूस आणि त्यांच्याच पुढाकाराने पहिला पुतळा आपण हडसर या ठिकाणी झालेला आहे. असो, मुलांची चळवळ चालू झालेली आहे. 2 तासाचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. सर्वांनी या ठिकाणी साहेबांना स्मरण केलेलं आहे. मीही माझ्या गावाच्या वतीनं, तालुक्याच्या वतीनं, माझ्या पंचायत समितीच्या वतीनं आदरणीय मुंडे साहेबांना या ठिकाणी भावपूर्ण अशी आदरांजली समर्पित करतो. आणि आपला जो कालच मुंडे साहेब म्हटले की 26 तारखेला आपला 26 नोव्हेंबरला फार मोठा कार्यक्रम असतोय. साहेब, माझं हे शेवटचं वर्ष आहे, त्यामुळं या कार्यक्रमाला किंवा आपल्याला आपल्या संस्थेला जी काही मदत लागेल, जे काही सहकार्य लागेल ते मी या ठिकाणी करण्यास कायम बांधील आहे. मी हा तुमचाच आहे हेच यावेळी ठिकाणी नमूद करतो आणि माझ्या 2 शब्दाचं भाषण या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी.